नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पाईप क्लीनर पासून जास्वंदाची फुलं आणि दुर्वांचा हार। जास्वंदाची फुलं कशी बनवायची याचा व्हिडिओ मी याआधीही चॅनलवर टाकला आहे, पण आजच्या हारासाठी आपण थोडी वेगळ्या प्रकारची जास्वंदाची फुलं बनवली आहेत। हॅलो गाइस, वेलकम बॅक टू क्रिएशन बाय निकिता। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पाईप क्लीनर पासून जास्वंदाचा हार कसा बनवायचा। या हारासाठी मी इथे लाल आणि पिवळ्या रंगाच्या जास्वंदीची फुलं बनवणार आहे। ही फुलं नेहमीच्या पॅटर्नपेक्षा थोडी वेगळी आहेत। सर्वप्रथम मी इथे पिवळ्या रंगाच्या जास्वंदाचं फूल बनवत आहे। मध्यम आकाराचं फूल बनवायला आपण इथे एक पाईप क्लीनर 3 भागामध्ये कापून घेऊया। साधारण कापलेल्या भागाची साईज 10 सेंटीमीटर असावी। सर्व तुकडे कापून झाल्यावर आपल्याला ते एका मोठ्या पाईप क्लीनरवर लावून घ्यायचे आहे। पाईप क्लीनरचे तुकडे जोडून घेताना पहिल्या तुकडा बरोबर मध्यावर आपण जोडून घेणार आहोत। त्यासाठी तो दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या। पहिला तुकडा जोडल्यावर चिमटीत बसेल एवढे त्याचे टोक पकडायचे आणि शेजारचा भाग दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडला दुमडून घ्यायचा। पहिला तुकडा जोडून झाल्यावर आता आपण त्याच्या शेजारी एक एक असे 2 तुकडे लावणार आहोत। त्यासाठी उजव्या आणि डाव्या दोन्ही साईडला एक एक दाखवल्याप्रमाणे तुकडे जोडून घ्या। हे दोन्ही तुकडे जोडून झाल्यावर पुन्हा आपल्याला दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे। तुकडे जोडून झाल्यावर हा फोल्ड पहिल्यांदा खालच्या दिशेने करायचा आहे आणि त्यानंतर वरच्या दिशेला थोडासा मध्यभागी येईल असा समांतर करून घ्यायचा आहे। आता आपण पुन्हा दोन्ही बाजूला एक एक पाईप क्लीनर लावून घेणार आहोत। पाईप क्लीनर जोडून झाले की पुन्हा त्याची टोके खालच्या दिशेने वळवायचे आहेत। अशा प्रकारे एका पाकळीसाठी आपण एकूण 5 तुकडे या पाईप क्लीनरवर जोडून घेतले आहेत। आता त्याची सर्व खालची टोके पकडून मोठे टोक इतर टोकांभोवती गुंडाळायचे आहे। अशा प्रकारे ही पाकळी बनवून रेडी आहे। या एका पाकळीप्रमाणे अजून आपण 4 पाकळ्या बनवणार आहोत। 5 पाकळ्या बनवून झाल्यावर आपण त्यांना आता जोडणार आहोत। त्यासाठी मी इथे B7000 चा ग्लू वापरत आहे। तुमच्याकडे ग्लू गन असेल तर तिचाही वापर तुम्ही करू शकता। ग्लूच्या मदतीने दाखवल्याप्रमाणे आपण सर्व पाकळ्या आता जोडायच्या आहेत। सर्व पाकळ्या जोडल्यावर आता आपण फुलाला थोडे सुकून देऊया। फुलाच्या सर्व पाकळ्या जोडून झाल्यावर त्याचा बॅक कव्हर करायचा आहे। त्यासाठी आपण इथे हिरव्या रंगाच्या पाईप क्लीनरचा वापर करणार आहे। बॅक कव्हर करण्याआधी आपल्याला फुलाचे टोक कापून घ्यायचे आहे आणि त्यावर हिरव्या रंगाचा पाईप क्लीनर दाखवल्याप्रमाणे गुंडाळून घ्यायचा आहे। असे केल्याने फुलाचा हार बनवताना फूल चिटकवण्यास किंवा ओवून घेण्यास खूप सोपे पडते। आपण इथे पोलेन बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाच्या आर्टिफिशियल पोलेनचा वापर करत आहे।
ते असे चिमटीत धरून पाईप क्लिनरच्या एका तुकड्यामध्ये त्यांना अडकवायचे आहे. अडकवल्यावर त्यांना आपण दुसऱ्या पाईप क्लिनरच्या तुकड्याने पॅक करणार आहोत. त्यासाठी तो तुकडा त्यावर गुंडाळून घ्यायचा आहे. आता आपण इथे पिवळ्या रंगाचे फूल बनवत आहोत. त्यासाठी मी हे पोलेन पिवळ्या रंगाच्या पाईप क्लिनरच्या तुकड्यामध्ये अडकवले. जर तुमच्या फुलांचा रंग वेगळा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ते वापरू शकता किंवा त्याचा कलर बदलून घेऊ शकता. अशा प्रकारे हा पोलेन बनवून घ्यायचा. आता हे पोलेन बनवून झाल्यावर त्याला आपल्याला फुलाच्या मध्यभागी चिटकवायचे आहे. त्यासाठी मी पुन्हा या ग्लूचा वापर करून ते चिटकवत आहे. आता या पिवळ्या जास्वंदाप्रमाणेच आपण लाल जास्वंदही बनवून घेणार आहोत. एकूण आपण 2 पिवळ्या कलरची फुलं आणि 1 लाल रंगाचे फूल बनवणार आहोत.
अशा प्रकारे दोन्ही रंगाची फुलं बनवून झाल्यावर आता आपण दुर्वा बनवणार आहोत. दुर्वा बनवण्यासाठी मी इथे थोड्या फिक्कट हिरव्या रंगाचे पाईप क्लीनर वापरत आहे. तुमच्याकडे हिरवागार पाईप क्लीनर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. फुलाप्रमाणेच दुर्वांसाठीही आपण पाईप क्लीनरचे छोटे तुकडे करणार आहोत. साधारणतः तुकड्यांची साईज 10 सेंटीमीटर ठेवायची आहे. दुर्वांसाठी मी इथे पाईप क्लीनरचे एकूण 54 तुकडे कापून घेणार आहे. सर्व तुकडे कापून झाल्यावर आपल्याला त्यांना दुर्वांचा आकार देण्यासाठी थोडेसे बर्न करून घ्यायचे आहे. गरम करून घेण्यासाठी मी इथे मेणबत्तीचा वापर करणार आहे. तुमच्याकडे लायटर असेल तर त्याच्याही मदतीने तुम्ही ते करू शकता. पाईप क्लीनरच्या प्रत्येक तुकड्याचे टोक आपण इथे मेणबत्तीवर गरम करून घेणार आहोत. तुम्हाला ही प्रोसेस नीट समजावी त्यासाठी मी इथे क्लोज व्ह्यूमध्ये हा व्हिडिओ दाखवला आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पाईप क्लीनरच्या तुकड्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे. गरम करताना त्याची टोके जास्त काळी होणार नाहीत याची खबरदारी तुम्ही घ्या. अशा प्रकारे सर्व दुर्वा आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे आहे. ही प्रोसेस झाल्यावर आता आपल्याला दुर्वांची जुडी बनवायची आहे. त्यासाठी प्रत्येक जुडीत मी 3-3 दुर्वा बांधणार आहे. बांधण्यासाठी आपण इथे एका मोठ्या ग्रीन पाईप क्लीनरचा वापर करणार आहोत. दुर्वांची जुडी बनवण्यासाठी आपण इथे 3 पाईप क्लीनरचे तुकडे एका मोठ्या पाईप क्लीनरच्या मदतीने पॅक करणार आहोत. त्यासाठी दाखवल्याप्रमाणे मोठा पाईप क्लीनर त्या 3 तुकड्यांभोवती गुंडाळून घ्यायचा आणि खालच्या दिशेने त्याला पीळ मारून घ्यायचा आणि उर्वरित भाग कात्रीने कापून टाकायचा.
अशा प्रकारे सर्व दुर्वा आपण पॅक करणार आहोत. अशा प्रकारे मी इथे एकूण 18 दुर्वांच्या जोड्या बनवल्या आहेत. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही त्यांची संख्या कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याचा हार बनवण्यासाठी हे सर्व फुले प्रथम जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे गोल्डन वायरचा वापर करत आहे. त्याची ऑनलाईन खरेदीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मेन्शन केलेली दिसत असेल. तिथून तुम्ही ती खरेदी करू शकता. तसेच व्हिडिओमध्ये वापरलेल्या इतर वस्तूंचीही लिंक तिथे मेन्शन आहे. तिथून तुम्ही ती खरेदी करू शकता. गोल्डन वायर एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये टाकून मागच्या बाजूने तिला पीळ देऊन आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व फुले एकमेकांना जोडून घेऊया. त्यासाठी लाल फुलमध्ये आणि बाजूला 2 पिवळी फुले असा आपण क्रम ठेवणार आहोत.
तर ही सर्व फुले आणि दुर्वांच्या जोड्या आपल्याला हारासाठी एका रिबिनवर लावून घ्यायच्या आहेत. हार बनवण्यासाठी सर्व दुर्वांच्या जोड्या मी इथे एका रिबिनवर लावून घेत आहे. त्यासाठी मी इथे ऑर्गॅन्झा रिबिन वापरली आहे. त्याची ही लिंक व्हिडिओच्या खाली मेन्शन केली आहे. ही सोनेरी रंगाची ऑर्गॅन्झा रिबिन आधी आपण बेसवर हाराच्या आकाराप्रमाणे चिटकून घ्यायची. त्यानंतर त्यावर आपण दुर्वांच्या जोड्या दाखवल्याप्रमाणे चिटकून घेऊया. सर्व दुर्वांच्या जोड्या व्यवस्थितपणे रिबिनवर चिटकल्यावर ती रिबिन आपण फुलांना जोडणार आहोत. अशा प्रकारे रिबिनचे खालचे टोक आपण फुलामध्ये ओवून घेणार आहोत. ओवल्यानंतर ते मागच्या दिशेने अशा प्रकारे चिटकवायचे आहे. बऱ्याचदा याला चिटकायला थोडा वेळ लागतो आणि चिटकूनही तुम्हाला ते व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही तिथे त्याला गाठी मारू शकता. अशा प्रकारे आपला जास्वंदी आणि दुर्वांचा हार बनवून रेडी आहे. तुम्हाला हा हार कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पाईप क्लीनरपासून अजून काय काय बनवायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.